आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बस झालं, खूप बोललास हं? माणसाच्या कपड्यांवरून त्याचा क्लास आणि स्टँडर्ड ठरवणाऱ्या माणसाचा ना खरं तर काही क्लासच नसतो। अत्यंत चीप आणि नीच असतात ते। अरे एखाद्या व्यक्तीशी आपला जर संबंध नसेल तर त्याचा अपमान काय, त्याच्याबद्दल चकार शब्दही बोलू नये एवढी साधी गोष्टही कळत नाही का रे तुला? आपण डॉक्टर आहात ना, मग एखाद्याचं मन दुखवू नये एवढी संवेदनशीलता जर तुझ्यात नसेल ना तर मग पुढे बोलण्यात ना काही अर्थच नाहीये। जिथे आई वडील तुला सुधारू शकले नाही तिथे मी तरी काय बोलणार आहे? हा माझा नवरा, हा एकटा पूर्ण कुटुंब सांभाळतो। त्याच्या खांद्यावर जबाबदाऱ्या घेत त्याने आज मला इथवर आणलेलं आहे। तुमच्यासारख्या शिक्षणाचा माज दाखवणाऱ्यांनी त्याच्याकडनं जर थोडा शहाणपणा घेतला ना तर अनोळखी व्यक्तीशी कसं वागायचं, कसं बोलायचं याची जरा तरी अक्कल येईल तुम्हाला। माणूस आहे ना तो संस्कारांनी घडतो, शिक्षण त्याला फक्त मार्ग दाखवतो। तुमच्याकडे ना फक्त शिक्षण आहे, 4 वर्षांची डिग्री आहे आणि संस्कारांचा आणि तुमचा तर काही संबंधच आलेला नाहीये। एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझा नवरा दिसायला साधा असेल, पेहरावाला गावच्या वळणाचा असेल, पण माणूस म्हणून सोनं येतो आणि त्याचा मला अभिमान आहे। खरं तर ना तो आज आत्ता इथे तुम्हाला धडा शिकवू शकतो, पण त्याची बायको इथे शिकलेली आहे। तिच्या नावाला डाग लागू नये, तिच्या नावाला साजेसं वागायला पाहिजे ना, म्हणून तो गप्प आहे आणि म्हणून तुमची फालतूगिरी सहन करतोय तो। त्याच्या शांततेचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही। आत्ताच्या आत्ता त्याची माफी मागा। ऐकू नाही आलं का? आत्ताच्या आत्ता माफी मागा, नाहीतर अशा वागणुकीसाठी वरिष्ठांना सांगून कॉन्व्होकेशन मधून डीबार करायला मला वेळ नाही लागणार तुम्हाला। तुळजा अगं ह्याची काहीच गरज नाही अगं। अगं ती पोरं चांगली आहेत, हे बघ त्यांची माझी काही ओळख नव्हती ना म्हणून ते बोल, बाकी काय नाही अगं। सूर्य मला नाही सहन होत तुझा असं कोणी अपमान केलेला। तुम्ही काय बघताय? माफी मागा। सॉरी। नीट व्यवस्थित माफी मागायची सगळ्यांनी। वी आर सॉरी सूर्या, वी आर सॉरी। सर त्या सगळ्या FDच्या पावत्या मी चेक केल्यात, त्या समजा बरोबर आहेत। अजून काही काम होतं का? हो, थोडा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे तुला आज कामाचा ताण जरा जास्तच पडेल। म्हणजे काही नाही, आपली ती दामदुप्पट योजनेची स्कीम आहे ना, त्यामध्ये एकदम 10 जणांनी गुंतवणूक केली। त्याची सर्टिफिकेट बनवून पोस्टाने त्यांना घरी पोहोच करायचे। शिवाय त्याची एक्सेल शीट बनवून आपल्याला त्याची साहेबांना मेल सुद्धा करायचा। ह्या सगळ्यात तर लय वेळ लागणार। हा, वेळ तर नक्की जाईल। आणि त्यात आपले आज कॉम्प्युटरचे ते वाघोलीकर साहेब आहेत ना, त्यांनी सुद्धा सुट्टी घेतली आहे। अरे मला एक सांग, तुला कॉम्प्युटर येतो ना? हा, म्हणजे नावं टाकू शकते तेवढं शिकले। ठीक आहे, मग हे सगळं काम तू सुरू कर। चालेल, लगेच कामाला लागते। ठीक आहे। खूप हौस आली आहे ना कामाची, ठीक आहे तू कर तुझं काम, त्यानंतर तुझ्या कामावरून शेवटचा हात फिरवण्याची जबाबदारी माझ्याकडेच। ये बघा, ये शोभून दिसल आमच्या नातवांच्या गळ्यात असे 2 चांगले दणदणीत गोफ बनवून घ्या। हा, ऍडव्हान्स आता देतो, काय लागले तर दुकानात पोचवतो। हा, कसे आमच्या नातवांसाठी बनवतोय आम्ही, त्यामुळे एकदम प्युअर पाहिजे। हा, हे रेडीमेड काय कामाचं नाही। शेवटी कसे हातची कारागिरी, ती हातची कारागिरी ना,
तेव्हा तुमच्या कारागिरांना सांगून चांगले 2 दणदणीत गोफ बनवून घ्या. हाच तो काय ऍडव्हान्स दे. हा ऍडव्हान्स. डॅडी हा? मला वाटतं हे जरा जास्त होते. असू दे. जास्त असले तर सोन्यात भर टाका, कमी असले तर आम्हाला कळवा, दुकानावर पोच करतो. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या गुरुजींना विचारून आम्ही शुभ दिवस विचारलेला आहे. तर हे जे काय काम सुरू कराल ते परवा, लक्षात ठेवा, परवाच्या तारखेला सुरू झालं पाहिजे. काहीच हरकत नाही, घेतो परवा करायला. असं चालतं. या 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 हा, या. आत्या येते मी. सुनबाई, तुम्हाला माहिती का, आम्ही आमच्या नातवांसाठी चांगले 2 दणदणीत गोफ करायला टाकले. सगळे कसं जोमाने चाललेले. आम्ही वाट पाहतोय हो केव्हा आमचे नातू या घरात येतात ते. नाही पण तुम्ही कुठं निघालात? डॅडी ते गरोदरपणात योगा कसा करायचा ना याचं शिबिर भरतंय गावात, तर त्याच्यासाठी नाव नोंदणी करायला चालले होते. असं वय, म्हणजे काय होतं त्यांनी? प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन जरा कमी होतात त्यानं. असं वय. पण नाही, मी काय म्हणतो, तिथं जाण्याची गरज आहेच का? अहो फक्त गरोदर बायकांसाठीच आहे ती शिबिर. म्हणजे ह्यात फक्त योग नाही तर बाळ झाल्यावर काय काय करायचं ही समज सांगणार आहे ती. आणि बदलत्या काळानुसार कसं कसं वागायचं, लहान मुलांवर कशाचं काय परिणाम होते ती ही समज सोपं करून सांगणार आहे ती तिथं. मालक लय चांगलं शिबिर आहे ना. आम्ही कुठं म्हणलं वाईट आहे, चांगलंच असणार. तर सुनबाईंनी ठरवलंय जायचं म्हणल्यावर चांगलंच असणार आणि आवश्यक बी असणार ते. पर कसं आहे, आमचं असं म्हणणं आहे की सुनबाईंवर आणि आमच्या नातवांवर जे काही संस्कार व्हायचे, जे काही परिणाम व्हायचे, तर हिथं घरी घरी झाले पाहिजेत. काय करावं आता? हा, ते योगाभ्यास मंडळ म्हणजे ती हरदास गुरुजींचंच ना? हा हा हा. ए छत्री, ते फोन लावते हरदास गुरुजीला. हो कर. हरिदास. हा दे. हॅलो. हा गुरुजी, नाही आम्ही ऐकलं तुम्ही काहीतरी ते योगाभ्यास शिबिर घेणार म्हणे गर्भवती महिलांसाठी. हा नाही, चांगलंय चांगलंय. पण आम्ही काय म्हणतो, तुमचं ते काय घ्यायचं आहे अभ्यास आमच्या सुनबाईंचा, तो इथं घरी येऊन घेतला तर बरं होईल. नाही नाही, तुम्हाला इथं काहीच कमतरता पडणार नाही. हा, तुमचा सगळा स्टाफ काय तो घेऊन या ना. हा ठेवू का? हा झालं का? मी गेले असते की, उगाच आपल्यामुळे त्यांना त्रास कशाला. नाही म्हणजे बाहेर गेलं की जरा बरं पण वाटतं ना. 4 माणसं भेटतात, मन पण रमलं असतं माझं. म्हणजे 24 तास घरात बसून बसून घर खायला उठतं. तेवढंच 2 तास वेगळे मिळाले असते नाही का मला. नको 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 नको. 1 तास काय 2 तास काय, आम्हाला आता कुठला धोकापत करायचा नाही. आमच्या सुनबाईंनी घराबाहेर पाऊल टाकायचंच नाही बुवा.